नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. अद्वैत गाडीच्या दुकानासमोर येऊन उभा राहिलेला असतो गाडी थांबून आणि गाडीत बसूनच म्हणत असतो की आता मी इथपर्यंत आलो, पण चांगली गाडी कुठली हे कसं काय समजणार. गाडीची क्वालिटी कोणती असते यातलं मला काहीच ज्ञान नाही आहे. मी ना ऑफिसमधूनच कुणाला तरी पाठवायला होतं गादी आणण्यासाठी. दुसरीकडे नैना तिच्या बेडवर पडून मोबाईल बघत असते. तिथे कला येते. त्यानंतर नैना कलाला म्हणते की तू काय करतेस इकडे. त्यावर कला म्हणते की ताई, तुला खरंच माहिती नाहीये का मी इकडे का आली ते. त्यावर नैना म्हणते की तुला माहिती आहे ना, मग तूच सांग. ही कला म्हणते की हे बघ, आजोबा नाश्ता करण्यासाठी त्यांच्या खोलीतून टेबलपर्यंत आले होते. फक्त तुझ्या वागण्यामुळे ते पुन्हा परत रिटर्न त्यांच्या रूममध्ये गेले आणि त्यांना एकट्याने ब्रेकफास्ट करावा लागला. नैना म्हणते की मग. त्यावर कला म्हणते की अगं, तुला मग हा प्रश्न कसं काय विचारावा असं वाटतो ताई. कला म्हणते की ते काही नाही ताई, आत्ताची आत्ता खाली चल आणि आजोबांना सॉरी म्हण. त्यावर नैना लगेच म्हणते की काय, मी सॉरी? मुळात एवढं झालंच काय, त्यांनी फक्त डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करता त्यांच्या रूम मध्ये केला आणि फक्त इतकंच झालं आहे. मला म्हणते की ताई, हे बघ, मनासारखं वागायला आणि मनासारखं बोलायला हे काय आपल्या माहेरचं घर नाहीये, हे आपलं सासर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि ह्या कुटुंबाचे आजोबा कुटुंब प्रमुख आहे आणि ह्या घराचे काही नियम आहे आणि ते सगळेच पाळतात. आणि आता तू देखील ह्या कुटुंबाचा भाग आहे आणि आता ते तुला पाळावेच लागतील. त्यावर नैना म्हणते की नियम 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 काय कटकट आहे तुम्हा लोकांची. मी म्हणते की मी एवढं केलं तरी काय. त्यावर कला म्हणते की ताई, तुला खरंच माहिती नाहीये का तू काय केलंस. त्यावर नैना म्हणते की नाही. कला म्हणते की ताई, अगं तू सर्वांसमोर येऊन राहुलला मिठी मारलीस. त्यावर नैना म्हणते की त्यात काय एवढं, आता तो माझा नवरा आहे आणि आमचं कालच लग्न झालं आहे आणि नवीन कपल्स असंच वागतात की साधी गोष्ट कळत नाही का त्यांना, इतकं इश्यू करण्यासारखं काय आहे. वर कला म्हणते की ताई, तुम्ही तुमच्या खोलीमध्ये येऊन वाटेल तसं वागा, इथे तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाही. निदान सर्वांसमोर वागताना थोडं भान ठेवत जा. आजूबाजूला कोण आहे ते बघत जा की. तू डायरेक्ट खाली आली आणि राहुलच्या गळ्यामध्ये पडली, कसं दिसतं ते. नंतर नैना म्हणते की इनफ कला, मला माहिती आहे तुला इथे देखील मोठेपण पुरवायचं आहे. त्यावर कला म्हणते की ताई, तुला समजायचं ते समज. मला आता फक्त एवढंच कळतंय की तू खाली जाऊन आजोबांना सॉरी म्हणायला हवं. त्यावर नैना म्हणते की माझी चूक नसेल ना, तर मी स्वतःला देखील सॉरी म्हणत नाही आणि दुसऱ्या कोणाला सॉरी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तुझं बोलणं झालं असेल ना, तर तू जाऊ शकते. त्यांची माफी मागणार नाही. त्यानंतर कला आबांच्या रूममध्ये जाते आणि आबांना म्हणते की आबा, मी येऊ का. त्यावर आबा म्हणतात की अगं कला, की. कला आजोबांना म्हणते की आजोबा, मला तुमची माफी मागायची आहे. आज सकाळी जे काय झालं हे असं परत नैनाताई वागणार नाही याची काळजी मी घेईन. त्यावर आबा म्हणतात की अगं कला, त्याच्यामध्ये तुझी काय चुकी आहे. आणि आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही दोघी देखील एकाच छताखाली राहणार आहात आणि ती कशी वागेल त्याची सगळ्यांची जबाबदारी तिची स्वतःचीच आहे. आणि तू बहीण आहे म्हणून तिच्या चुका तुझ्या डोक्यावरती घेऊ नकोस. तू फक्त तिला ह्या घरातले नियम समजावून सांग आणि ते तू समजावशीलच, पण तू तिच्या वागण्याचं ओझं तुझ्या खांद्यावरती घेऊ नकोस. त्यावर कला म्हणते की हो आजोबा, तुम्ही म्हणाल तसं. आजोबा, नैनाताईमुळे तुम्हाला आज एकटं येऊन खोलीमध्ये नाश्ता करावा लागला याचंच मला खूप वाईट वाटतं. आणि हे बघ, मी अजिबात चिडलेलो नाहीये. त्यावर कला म्हणते की नक्की आजोबा. त्यानंतर बाहेर निघून जाते. बाहेर आल्यानंतर सरोज तिथेच उभे असते आणि ते सगळं बोलणं ऐकत असते आणि सरोज कलाला म्हणते की तुम्ही दोघीही बहिणी नाटकं करण्यामध्ये पटाईत आहात. एकीने मारल्यासारखं करायचं आणि एकीने रडल्यासारखं करायचं. त्यावर कला म्हणते की हे बघा मॅडम, तुम्हाला वाटतं ना तसं काही नाहीये. सरोज म्हणते की हो का, म्हणजे तुला काहीच माहिती नसेल. म्हणजे सकाळी तुझी बहीण मुद्दामून सगळ्यांसमोर वागली आणि तू आत्ता मुद्दामून आबांसमोर नाटक केलं माफी मागण्याचं. त्यावर कला म्हणते की हे बघा, तुमचा काहीतरी ना गैरसमज होतो.
तर सरोज म्हणते की मी तुझ्या ह्या गोड बोलण्याला फसणार नाहीये. तुझ्या बोलण्याचा आबांवर परिणाम होऊ शकतो, माझ्यावर होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही दोघी बहिणी मिळून चांदेकरांना काय दिवस दाखवणार याची झलक आज सकाळीच मिळाली. दुसरीकडे खरेंच्या घरी कर्ज वसूल करण्यासाठी माणसे आलेली असतात आणि ते म्हणतात की हे बघा खरे, तुमच्या दुसऱ्या मुलीचं देखील लग्न झालं. लग्न करण्यासाठी पैसे आहेत तुमच्याकडे आणि हप्ता भरण्यासाठी नाही. तुमचे 2 हप्ते थकलेले आहे. तुम्ही ओळखीचे आहात म्हणून मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो, नाहीतर तुमच्या मिस्टरीच्या गाडीला सील करावं लागेल. समजलं का? आणि ते तिथून निघून जातात. निघून गेल्यानंतर दिनकर म्हणतो की चंगे, आता काही करून आपल्याला मिसळीचा स्टॉल वाचवावं लागेल, त्याच्यावर तर चाललं आहे सगळं. तर संगीता रडायला लागते आणि म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. दिनकर संगीताला म्हणत असतो की रडू नको संगे, मी जातो कामावर. त्यावर काजल दिनकरला म्हणते की बाबा थांबा, मी देखील येते तुमच्यासोबत कामाला. त्यावर दिनकर काजलला म्हणतो की ए काजल, तू लई शहाणी आहे, तू तुझा अभ्यास कर, नको त्या गोष्टींमध्ये नको लक्ष देऊ, परीक्षा आली आहे ना आता तुझी जवळ. आणि दिनकर तिथून निघून जातो. दुसरीकडे अंजू घर पुसत असते आणि रोहिणी येते आणि नाटक करते आणि म्हणते की माझं खूप डोकं दुखत आहे. आणि अंजू उठून तिच्या जवळ येते आणि म्हणते की काय झालं रोहिणी मॅडम. त्यावर रोहिणी म्हणते की माझ्या टॅबलेट पण संपले आहे आणि माझं आता खूप डोकं दुखत आहे, तू लवकर जाऊन मेडिकलमधून माझ्या टॅबलेट घेऊन ये. त्या मेडिकलवाल्याला माहिती आहे मी नंतर त्याला पैसे ट्रान्सफर करेल, तू लवकर जाऊन घेऊन ये. त्यावर अंजू म्हणते की मॅडम माझं काम चालू होतं. त्यावर रोहिणी म्हणते की अगं ते राहून दे, मला घेऊन ये आधी टॅबलेट. अंजू म्हणते की तेवढी बादली मी बाथरूममध्ये नेऊन ठेवते. रोहिणी म्हणते अगं राहून दे, तू येशीलच लवकर, आल्यानंतर करते. अंजू म्हणते की ठीक आहे, जाते मी. अंजू निघून गेल्यानंतर रोहिणी उठते आणि त्या बादलीतलं पाणी खाली सांडते. खुर्चीवर जाऊन बसते आणि नैनाला आवाज देते. मनातच म्हणते की ए नैना ए, प्रेग्नेन्सीचं कारण करून स्वतःला हवं ते करून घेतेस. मग आता ही प्रेग्नेन्सी जर नाही राहिली मग काय करणार तू. आणि नैना खाली येत असते आणि नैना घसरून पडणार तेच कला तिला हात देते आणि म्हणते की अगं नैना ताई, बघून चल ना, पाणी सांडलेलं आहे खाली. त्यानंतर रोहिणी उठते आणि तिथे जाते आणि म्हणते की अगं नैना, तू बरी आहेस ना. त्यावर नैना म्हणते की हो. नैनाला रोहिणी म्हणते की बरं नैना, तू एक काम कर, हे पाणी पुसून घे, नाहीतर तूच घसरून पडशील. मी म्हणते की हे सगळं मी केलंच तसा, पण माझं डोकं ना खूप दुखतंय, माझ्या खोलीमध्ये जाऊन पडते, तू पुस बरं हे पटकन, हे तर पडायचं कुणीतरी. आणि रोहिणी तिथून निघून जाते. त्यानंतर नैना मनातच म्हणते की मी चांदेकरांच्या घरी ही असली कामे करायला आली आहे का. आणि नैना कलाला म्हणते की थँक्यू सो मच कला, तू जर आज नसती ना मी आज खूप जोरात पडली असते. म्हणते ऐक ना कला, मी हे सगळं पुसून घेतलं असतं ना, पण आहे ना ह्या अवस्थेमध्ये वाकू नाही असं म्हणतात, तू हे पुसून घेशील का प्लीज. त्यावर कला म्हणते की हो. म्हणते की तू जा बस तिथे, मी घेते पुसून. कला फरची पुसायला लागते. मात्र कलाचं कंबर देखील खूप दुखत असतं आणि कला बादली उचलायला लागते आणि तिच्या हातातून बादली खाली सडकते आणि कला देखील खाली पडते. आणि कला म्हणत असते आई ग, तरी देखील नैना तिच्याकडे जात नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते. तिला उठण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तिला उठता येत नसतं. तेवढ्यात रजनी पळत येते आणि म्हणते अगं तू हे काय करतेस, कशाला करते हे सगळं, आधीच कंबर दुखते ना तुझी, उठ आता, चल सावकाश, आणि तू रूममध्ये जा आणि त्या लावून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतर कला नैनाला म्हणते की नैना ताई, जरा येतेस का, मला कमरेला ना जरा मलम लावून हवा आहे. नैना म्हणते की मी लावला असता ग, मला माहिती आहे ना, त्या मलमच्या स्मेलने मला खूप मळमळतं. तू एक काम कर ना, तू तुझ्याच हाताने लाव की, जमेल तुला, डोंट वरी. रजनी म्हणते की राहून दे कला, मी येते तुझ्या बरोबर. आणि रजनी तिला रूममध्ये घेऊन जाते आणि मलम लावून देते. दुसरीकडे अद्वैत गादीच्या दुकानामध्ये गादी खरेदी करत असतो आणि अद्वैत गादी खरेदी करून निघणारच असतो आणि मनात म्हणतो की ह्या अति आगाऊमुळे मला काय काय करावं लागणार काय माहिती, पण मी तिला अशी सहजासहजी नाही सोडणार. दुसरीकडे अंजू गरम पाण्याची पिशवी कलाला आणून देते आणि म्हणते की कला ताई, मी तुमची पाठ शिकवून देते. तर कला म्हणते की नाही अंजू, माझ्या कमरेमुळे आणि पाठीमुळे रजनी मॅडम आणि तुझ्यावर सगळा कामाचा बोजा पडला आहे, तुम्ही करा, मी शेकवेल माझी पाठ आणि कंबर.
त्यावर अंजू म्हणते की कलाताई तुम्ही आता इकडेच बसून राहा, सकाळपासून दगदग करताय त्यामुळे जास्त कंबर दुखायला लागली आणखी. दुसरीकडे अद्वैत घरी आलेला असतो आणि तो गाडीतून गादी काढतो आणि उचलतो. अद्वैत कलाच्या रूममध्ये गादी घेऊन जातो आणि कला म्हणते की ही गादी माझ्यासाठी आणली आहे का? त्यावर अद्वैत म्हणतो की नाही, तो बिचारा गादीवाला गरीब दिसला, त्याला मदत करायची म्हणून आणली. कला लगेच म्हणते की अंजू इकडे ये आणि अंजू येते तिथे आणि अंजूला देऊन टाकते. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की हे काय केलं, की एवढ्या मेहनतीने आणली होती मी ती गादी. त्यावर कला म्हणते की आणली होती पण त्यात देखील माज होता आणि माज असलेल्या गादीवर मला झोपच नाही लागणार रे. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.